छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. आई तू नसताना ना ते माझे बाबा सुद्धा होते आणि आई सुद्धा. आई जाते मी. जाते नाही येते म्हणावं. सगळ्यांच्या जबान्या झाल्यात फक्त एक जबानी राहिली. मध्ये कुठे जाणार वगैरे काही बोलली होती का ती? नाही रे. अरे बापरे. अरे एव्हाना तर पोचायला हवी होती ती. नीच या शब्दाचा अर्थ जर मला कोणी विचारला तर मी सुलेखाचं नाव घेईन. सुलेखा ह्या थराला जाईल असं कधीच वाटलं नव्हतं. कुठल्याही शोधात यश अपयश ठरलेलं असतं पण तो शोध जीव घेणा ठरला तर काय वाटतं ते आत्ता कळते मला. नाही दोष तुमचा नाही गुन्हा तिनं केलाय. त्या मैत्रीची तिनं अशी परतफेड केली. क्षिप्राच्या बाबतीत मैत्रीची आणि बाळकाका निखिल ममांच्या बाबतीत नात्यांची. आयुष्यात मी अनेक अनुभव घेतले. गुहांमधून जंगलांमधून फिरताना नरभक्षक टोळ्या देखील बघितल्या. पण सुलेखा ही त्यांच्यापेक्षा अधिक भयानक आहे. कुठं आहे कुठं ती सध्या? नेहमीप्रमाणेच आपला कार्यभाग साध्य झाल्यानंतर नाहीशी झाली. कोणाविषयी मनात वाईट विचार आणू नयेत असं म्हणतात पण सुलेखाबद्दल मनात फक्त वाईट विचारच येतात. ही गोष्ट तुम्हाला कशी सांगू असं झालं होतं मला. पण काका सुलेखाला तिच्या अपराधांची शिक्षा मिळणार हे नक्की. कारण आता पोलीसही तिच्या मागे हात धुवून लागलेत. कारस्थान करून ती अनेकदा सुटली असेल पण यावेळी ती नाही सुटू शकणार. प्रियाचा का फोन लागत नाहीये? हा आधी बोल कसा आहेस? मी ठीक आहे. काय रे सहज फोन केलास ना? हा प्रिया आली होती ना तुमच्याकडे? हो आत्ताच गेली. का रे? नाही सहज. एकटी आली होती का? हो एकटीच आली होती. का कोणी येणार होतं का सोबत? नाही सहज सहज. हा शुभ्रा कशी आहे? मस्त फर्स्ट क्लास. ठीक आहे. आणि बाकीचे सगळे? व्यवस्थित आहे अगदी व्यवस्थित. हॅलो हॅलो. हां हां काका
एम सॉरी, जरा गडबडीत आहे त्यामुळे यावेळी भेटू नाही शकलो. अरे इट्स ओके. तुला जरा निवांत वेळ मिळाला की मला फोन कर, मग आपण बोलू. हां, आणि बहुतेक पुढच्या वेळी मी वसईला वाड्यावर येण्याचा प्लॅन करतोय, तेव्हा भेटू. हो हो हो, नक्की नक्की भेटू. ठेवू फोन. ओके, बाय. टेक केअर आधी. तुम्ही इथे माझ्या खोलीवर? मालक, लवकर काहीतरी करा. खजिना गावाची हीच येळ आहे. खजिना? होय, ते इष्टेनं मला खोटच सांगितलं. म्हणला त्यांना खजिना गावला आणि समजा मुंबईला गेले. मग मग काय, त्यांना खजिना कुठला गावायला, फक्त चावी गावली आहे, चावी. कुलूप तुम्हालाच गावणार आहे आणि माझी खात्री आहे ते तुम्हालाच गावणार, म्हणून तुम्ही इथं आला. मालक, विचार कसला करताय? काय उपयोग त्या कुलपाचा? तर चावी त्यांच्याकडे असेल तर? अहो मालक, असं काय करताय? चावी नसली तर कुलूप तोडता येतं, पण चावी असून सुद्धा कुलूप नसलं तर चावी कुठं लावायची? पण शोधणार कोण आणि कुठे? मला एकटेल जमेल? हा, तुम्ही एकटा कशाला? अहो, आम्ही आहो ना. आमचा काय उपयोग आहे? आयुष्यभर तुमची वाट पाहिली. अहो, खजिन्यासाठी मी आतापर्यंत जगलो. आमचा काय उपयोग आहे? मी मदत करीन ना तुम्हाला, मी मदत करीन. हा, हो. तुम्ही शोधणार मालक, मला खात्री आहे. कोण पाहिजे तुम्हाला मत्तीला? हिंदी? मत्तीचं नाव मी नाही सांगणार. तिला तुम्हीच शोधायचं. हिंदीला तुम्हीच शोधलं पाहिजे. माझं काय, मी सांगेन, पण तुम्ही आधीसारखी पलटी मारली तर तुम्ही सुटाल. मी मागल्या वेळी सुटलो, पण यावेळेला अडकलो तर. पण मालक, तुम्हाला खरंच कळत नाही की नाटक करताय? काय झालं? मला काही सुचत नाही हो. आधीचा फोन आला होता. शुभ्रा घरातून निघून बराच वेळ झाला, अजून त्याच्यापर्यंत पोहोचलीच नाही. अगं हो, तू जरा शांत हो. शांत. कोणीतरी भेटलं असेल तिला. सहसा ती कोणाला न सांगून जाणारी मुलगी नाहीये. असं कोणीतरी एक वेळ भेटतं, जुनं कोणीतरी, त्याला टाळताही येत नाही आपल्याला. आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो. असं काहीतरी झालं असेल. अगं, तुला रडायला काय झालं आता? निघताना शुभ्रा जाते म्हणाली, येते नाही म्हण. काय हे मसुरा तुझ्या डोक्यात चाललेलं असं? याच्यावरती काहीही अवलंबून नसतं. तुमचा नसेल पण माझा आहे विश्वास. नेहमी प्रियाला पण मी हेच सांगत असते. ती सुद्धा आज जातेच म्हणाली. प्रिया आली ना? प्रिया, शुभ्राई तशीच येईल. अहो, काय झालंय? अगं, ही शुभ्रा आधीला भेटायला म्हणून गेली, त्याला अजून भेटलीच नाहीये. कुठल्या रस्त्याने गेली ती? अगं, ते काही मला माहिती नाही, पण ती अजून पोचली नाही. त्यार्थी तू आता नको तो विचार करूस. बाबा, अहो, तुम्ही कुठे निघालात? मी जरा बाहेर जाऊन बघतो, आसपास जरा चौकशी करतो, कोणाला दिसली का. तुम्ही चहा सुद्धा नाही घेतलात अजून? मी चहा आल्यावरती घेईन. नीट जावा. आई, कुसुमात्या कुठे? त्या हे कळल्यापासून जप करत बसल्यात.
मला आई शांत हो. हे बघ, येईल शुभ्रा परत. चुकामुक झाली असेल त्यांची, तू काळजी करू नकोस. अगं हो, शांत हो. आई, खूप चुकले ग मी. खूप चुकले. आणि या चुकांची खूप मोठी शिक्षा भोगते. तू किती सांगायचा प्रयत्न केलास मला, पण कधीच मला कळलं नाही. पण बहिणीच्या प्रेमात अशी कशी आंधळी झाले ग मी. कशी आंधळी झाले. तू ओरडून ओरडून मला सांगत होतीस आणि तुलाच वेड ठरवलं मी. कुठल्या तोंडाने माफी मागू तुझी. बाळ, तूही खूप प्रयत्न केलास रे. कधीच ऐकलं नाही मी तुझं. खोटं ठरवलं तुला. भांडले तुझ्याशी. आता माझे डोळे उघडलेत, पण आता काय उपयोग आहे या सगळ्याचा. काय उपयोग आहे. आधीच का नाही कळलं मला हे सगळं. कदाचित तुमचे प्राण वाचले असते रे. माझ्या चुकीची शिक्षा तुम्हाला भोगायला लागली नसती. हे सगळं माझ्यामुळे घडलं. माझ्यामुळे तुमचे प्राण गेले. मी जबाबदार या सगळ्याला. मी कशाला जिवंत आहे पण मग. कशाला कशाला. बोल प्रिया. काकू, शुभ्रा आली आहे का ग तिथे? नाही का ग, येणार होती का? अगं नाही. काय झालं, ती दादाला भेटायला म्हणून बाहेर गेली आणि त्यालाही भेटली नाही आणि घरीही परत आली नाहीये. किती वेळ झाला? बराच वेळ झालाय आणि कोणाकडूनच काही कळत नाहीये. मीच मारलं जिजूंना. काकू, निखिलच्या मनाचा ताबा घेऊन त्याचा ऍक्सिडेंट घडवून आणला. काकू काय झालं?
काय नाही. मी येऊ का तिकडे? नाही नको, तू थांब तिथेच. आपण फोनवर राहूया ना कॉन्टॅक्टमध्ये. हां काकू, बेल वाजली, मी बघते जरा कोण आहे. तुझ्याशी नंतर बोलते. हां काय झालं रे आधी? काही कळत नाहीये मला. सगळीकडे शोधून आलो का. बाबा कुठे आहेत? तिला शोधायला गेले. घरून फोन तरी किती जणांना करणार, जाऊन बघून येतो म्हणाले. काही कळत नाहीये का मला. दादा, तू आधी शांत हो पाहू. अगं, कसा शांत हो मी मुन्ना. घरातून निघताना फोन झाला होता आमचा. आणि 10 मिनिटाचा सुद्धा रस्ता नाही हा. त्या मधल्या वेळात ती मला तर काही सुचत नाहीये. मुन्ना, तू पूनम काकूला फोन कर ना. कदाचित केलाय ऑलरेडी. तिथेही नाही गेलीये ती. अरे देवा, आई काय झालं? काय झालंय? तिने काय केलं नसेल ना शुभ्राला? कोण ती? सुलेखा? मला खूप भीती वाटते. आई नको घाबरूस. तू रडू नकोस please. सुलेखा प्लीज. शुभ्राला काहीही करायचं नाही सुलेखा. झालं तेवढं खूप झालं. दिलायस तेवढा त्रास खूप झालाय. आता तुला काही करायचं असेल तर मला कर. पण मी सोडून शास्त्र्यांकडच्या कोणाच्याही वाटेला जायचं नाही. मला पण बघू दे माझं काय करतेस तू. हा हा, नाही ठीक आहे, कळवतो मी नंतर. वसुधा, थँक्यू. शेजारी पाजारी शुभ्राच्या जिथे जिथे ओळखी आहेत तिकडे सगळीकडे चौकशी केली, पण काही उपयोग झाला नाही. आई शांत हो. एका मागोमाग एक संकट काही संपतच नाही.